नमस्कार. मकर संक्रांतीनिमित्त आज आपण संपूर्ण स्वयंपाक अर्ध्या तासात कसा तयार करायचा याची रेसिपी आपण बनवणार आहेत. ती रेसिपी सुरू करण्या अगोदर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपण बनवूयात मकर संक्रांतीचा पुरणाचा स्वयंपाक संपूर्ण असा अर्ध्या तासात. तर यासाठी सुरुवातीला मी घेतली हरभरा डाळ. तर हा पावशेर आहे माझ्याकडे, त्याला मोजून मी हरभरा डाळ घेतली आहेत. एक संपूर्ण असा पूर्ण हरभरा डाळ घेतलेले आहेत भरून मी. आणि त्यामध्ये अजून एक थोडीशी अर्धीशी वाटी अजून टाकलेली आहेत. आणि ही डाळ आता मी संपूर्ण अशी स्वच्छ धुवून घेणार आहेत पाण्याने. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. आणि नंतर पुन्हा आपण डाळीमध्ये पाणी घातले आहेत. आणि डाळीमध्ये पाणी घातल्यानंतर त्यामध्ये मी घातले आहेत हळद आणि तेल. तर डाळीच्या आपण 3 ते 4 बोट वर पाणी बसेल असं पाणी मी घातलेलं आहे. आणि आता आपण कुकर लावून याच्या 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान असं शिजलं जाईल. तर कुकर होईपर्यंत आपण कांदेसुद्धा भाजायला घातलेले आहेत. आणि सार बनवण्यासाठी मी कांदे भाजायला घातलेले आहेत कटाची आमटी बनवायला. तर आता आपण बनवतो आहेत भज्यांची रेसिपी. भज्यांसाठी मी बनवते आहेत हिरवी मिरची, लसूण याचं म्हणजे पेस्ट बनवून आपण भजींचं पीठ जे आहे ते अगोदर तयार करून घेऊयात, म्हणजे ते भिजेल. तर यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आहेत, धना पावडर घातली आहेत आणि हिरवी मिरची, लसूण हे तर बघितलेच तुम्ही, आपण हे असं घातलेलं आहे. याचे आपण बनवून घेऊयात पेस्ट. आणि आता आपण यामध्ये ओवासुद्धा घालूयात दळण्यासाठी. तर ओवासुद्धा मी घातलेला आहेत आणि आपण ही मिक्सर लावून पेस्ट करून घेऊयात. तर आता घेतले आहेत बेसन पीठ. आपल्याला जितकी भजी बनवायची तितकं आपण बेसन पीठ घ्यायचं. तिखट मीठसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आणि अशा पद्धतीने बेसन पीठ घेतले. बेसन पीठमध्ये टाकूयात पेस्ट. आणि कांदेसुद्धा आपण भाजायला घातलेले आहेत, कारण आपल्याला बनवायचं आहेत कटाची आमटी. त्यासाठी मी कांदे लगेच भाजायला टाकलेत. डाळ लावली की लगेच कांदे भाजायला घालायचे, म्हणजे कटाची आमटी बनवायला सोपी जाते. आता यानंतर आपण घातलेत मीठ. अगदी अर्ध्या तासात स्वयंपाक आपण हा तयार करणार आहेत, एकदम झटपट असा तयार होणारा स्वयंपाक. तर हळद घातली आहेत, कलर छान येतो भज्यांना, त्यासाठी घातली आहेत मी हळद. आणि कांदा भजीच आपल्याला यासाठी बनवायची आहेत. तर पाणी टाकून आपण पीठ मिक्स करून घेणार आहेत. तर त्या अगोदर यामध्ये घालूयात तांदळाचं पीठ. तर तांदळाचं पीठ असेल तुमच्याकडे तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, तरीसुद्धा भजी छान होतात. पण कुरकुरीत होण्यासाठी तांदळाच्या पिठाचा मी वापर करणार आहेत. अगदी 2 चमचे आपण तांदळाचं पीठ यामध्ये घालणार आहेत. आणि घेऊयात पाणी टाकून मिक्स करून. सर्व काही आपण टाकलेलं आहे. तर तुम्ही बघितलं आपण यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि ओवा दळून घेतलात भज्यांसाठी. एवढं सर्व वाटण आपण बनवलं आहेत. आणि मिक्सरचं भांडं धुवून त्यामध्ये मी पाणी घातलं आहेत. आता घालूयात पाणी आणि घेऊयात मिक्स करून. अशा पद्धतीने आपण बेसन पीठ तयार करून घेणार आहेत. भज्यांसाठी बेसन काढून घेतलेलं आहे. आणि भज्यांचं पीठ तोपर्यंत सगळ्यात शेवट आपण भजी बनवणार आहेत, त्यामुळे पीठ तयार करून ठेवायचं, म्हणजे भिजतंसुद्धा आणि भजीसुद्धा मस्त असे तयार होतात. म्हणून अगोदरच आपण पीठ तयार करून ठेवायचं. तर अशा पद्धतीने झाल्यात तयार. आणि आपण यामध्ये नंतर कोथिंबीर आणि कांदा घालून भजी काढणार आहेत. तोपर्यंत रेस्ट करून देऊया त्या पिठाला आणि ठेवूयात साईडला. सोडासुद्धा आपण नंतरच घालणार आहे. तर आता घेऊयात आपल्या कटाच्या आमटीचं सारण बनवून. कांदे भाजलेले आहेत, खोबरंसुद्धा गॅसवर मी भाजून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे सर्व आपण मिक्सरला वाटून घेणार आहेत. तर त्या अगोदर वाटून घेऊयात खोबरं जे आहे ते कापून घेतलेले आहेत, म्हणून बारीक होणार नाहीत, म्हणून मिक्सरला मी हे बारीक करून घेणार आहे अगोदर. आणि नंतर घालूयात लसूण. हे घेऊयात आपण अगोदर मिक्सरला वाटून. आणि नंतर आपण कांदा घालून याचे पेस्ट बनवणार आहेत, कारण खोबरं जे आहे ते बारीक होत नाही, म्हणून अगोदर खोबरं मिक्सरला दळून घेते. तर तुम्ही कटाच्या आमटीसाठी सुद्धा काय टाकलं आहेत आपण कांदा, लसूण,
खोबरं, भाजलेलं खोबरं गॅसवरच खोबरं भाजलेलं होतं तेच खोबरं आपण घेतलं आहे आणि कांदा. तर अशा पद्धतीने आपण याची पेस्ट बनवून घेणार आहेत आणि कांदासुद्धा आपण घालूयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये. ते दळलेले आहेत आणि आता कांदा दळून घेऊयात. कोथिंबीरसुद्धा त्यामध्ये टाकायची आहेत आणि पाणी टाकून अशा पद्धतीने याचं वाटण तयार करायचं आहे. अशा पद्धतीने वाटण तयार झालेत. तर कटाच्या आमटीचं वाटण तयार झालं आणि आता पीठ जे आहे ते मी एका साडीच्या कापडाच्या साहाय्याने गाळून घेतले. पुरणाचं पीठ आपल्याला तयार करायचं आहे तर ते गाळणीने गाळून घेतलेत आणि त्यानंतर पुरणसुद्धा असं पद्धतीने कुकरला आपलं शिजलेलं आहेत. तर 7 ते 8 शिट्टे मी घेतलेल्या आहेत आणि छान असं शिजलं गेलेलं आहेत. आपण घेतले आहेत चाळणीमध्ये ओमतून आणि त्यातलं जे पाणी असतं ते आपल्याला कटाच्या आमटीसाठी वापरायचं आहे म्हणून आपण ते पाणी काढून घेतले आहेत आणि चाळणीमध्ये सर्व डाळ ओमतून घेतलेली आहेत. ते पाणी सर्व चाळणीतून खाली जाईल आणि मग ते पाणी आपल्याला कटाच्या आमटीसाठी वापरता येईल. तर आमच्याकडे याला सार म्हणतात, म्हणजे संपूर्ण स्वयंपाक जो पूर्ण झाला त्याचं सार झालं असं म्हणतात म्हणून त्याला सार म्हणतात. आमच्याकडे तर सारच म्हणतात. तर याचं पाणी अशा पद्धतीने काढून घेतलेले आहेत आणि डाळ बघा तुम्ही मस्त शिजलेली आहेत. थंड होऊन देऊयात, तोपर्यंत भात लावून घेऊयात. तर भात जो करायचा आहे त्याला आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचं आहेत आणि 1 बोट आपण पाणी टाकायचं आणि मीठ टाकून कुकरला आपण भात हा लावून घेणार आहेत. आणि भात तर आपल्याला सिंपलच आहे परंतु आपला पूर्ण स्वयंपाक आपण दाखवतो आहेत म्हणून मी तुम्हाला भाताची सुद्धा रेसिपी यामध्ये दाखवलेली आहेत. तर भातसुद्धा अशा पद्धतीने आपण ठेवलं आहेत कुकर साईडला आणि एवढं पाणी निघालेलं आहे आणि हेच पाणी वापरून आपण सार बनवणार आहेत. आणि डाळसुद्धा अशा पद्धतीने थंड झालेली आहे. तर डाळ थंड होईपर्यंत थोडीशी वाट बघणार आहेत आणि डाळ थंड झाली तर सारामध्ये मी ही डाळसुद्धा घालणार आहेत. बघा अशा पद्धतीने त्या पाण्यामध्ये मी थोडीशी डाळ घातली आणि छान चव येते, नक्की करून बघा. तर यानंतर ही जी डाळ आहे ही थंड झाल्यानंतर घालूयात आपण यामध्ये. तर जास्त काही थंड झालेली नाही आहे तरीसुद्धा मी घेतलेत कढईमध्ये. आणि आपल्याला पुरण जे बनवायचं आहे ते गुळाचं बनवायचं आहे. तर गुळाचं पुरण खूप छान लागतं आणि गुळ आपल्या आरोग्याला सुद्धा चांगला असतो त्यामुळे नक्कीच गुळाचंच पुरण वापरायचं. आणि गुळाचं पुरण म्हणजे चांगलंच असतं, खायलासुद्धा चांगलं लागतं. तर अशा पद्धतीने आपण घेतलेत आता कढईमध्येच मी हे परतून घेणार आहेत. तर गूळ टाकून आपण छान असं परतून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने जर पुरण केलं तर हे 15-3 वार तरी छान असं टिकलं जातं बिना फ्रीजचं. तुम्ही करून बघा. तर आपण यामध्येच गूळ घालून आणि मगच परतून घेणार आहेत. तर जितकी डाळ आहे तितकाच गूळ मी यामध्ये घालणार आहेत. अगदी पावशेरा भरूनच गूळ मी यामध्ये घातलेला आहेत. किसून आपण गूळ यामध्ये घातलेला आहेत आणि आपण खालीच मिक्स करून घेऊयात गूळ डाळीमध्ये. आणि नंतर आपण हे गॅसवर परतवणारच आहेत पण अगोदर आपण अशा पद्धतीने करून घेऊयात मिक्स. तर अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलेले आहेत. पूर्ण गूळ जो आहे तो डाळीमध्ये संपूर्ण असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि बघा तुम्ही खूप छान अशी डाळ शिजलेली आहेत. तर हे पुरण ज्यावेळेस आपण गॅसवर ठेवणार आहेत तर गुळाचं भरपूर असं पाणी होतं तरी काही घाबरण्याची गरज नाही आहे. तर ते पाणी घट्टसरपणा भरपूर होतो, भरपूर असं व्यवस्थित परतलं जातं. तर बघा तुम्ही आपण हे ठेवलं आहे गॅसवर आणि आपण ती तर डाळ आपली गुळामध्ये व्यवस्थित परतेपर्यंत आपण ठेवूयात. तोपर्यंत पीठ तयार करून घेऊयात. तर हे पीठ मी कापडाने म्हणजे साडीच्या जे आहेत ते साडीने मी असं चाळून घेतलेलं आहे असं. तर अशा पद्धतीने जर चाळलं तर पुरणाच्या पोळ्या खूप छान अशा तयार होतात. पीठ मऊ लुसलुशीत होतं. आणि हे पिठामध्ये घालायचं आहे मीठ आणि मिठानंतर घातलं आहे तेल. 1 चमच्यावर असं मी तेल घातलं आहे आणि पाणी टाकून आपण हे पीठ तयार करायचं आहे. तोपर्यंत आपलं तिकडे पुरणसुद्धा छान असं परतलं जात आहे. तर पुरणावर परतताना लक्ष द्यायचं आहे नाही तर खाली डागण म्हणून पुरणावर सुद्धा आपण परतत असताना लक्ष द्यायचं आहे. तोपर्यंत पीठसुद्धा मी अशा पद्धतीने तयार केलं आहे. तर पीठ चांगलं असं तयार करायचं आहे, चांगलं मळून घ्यायचं आहे हाताने. मस्त असं पीठ आपण मऊसूत होईपर्यंत तयार करून घेतले आहेत. आणि आता टाकायची तेलाची धार. तर मळताना सुद्धा आपण तेल घातले आहेत
आणि आतासुद्धा आपण यामध्ये घालतो आहे तेल, म्हणजे पीठ जे आहे ते छान असं तयार होईल आणि मुरेलसुद्धा, कारण आपल्याला पुरण अजून गाळायचंसुद्धा आहे, त्यामुळं पीठ आपलं तोपर्यंत मुरेल म्हणून पीठसुद्धा आपण तयार करून ठेवलेलं आहे. आणि छान असं पुरण तयार झालं की आपण पुरण गाळणीने चाळणीच्या साह्याने मी तयार करणार आहेत पुरण. तर अशा पद्धतीने बघा तुम्ही, अशा पद्धतीने हे पुरण आपलं तयार होतं आहे. तर त्यामध्ये मी टाकले सुंठ पावडर, वेलची पावडर. तर वेलची पावडर साखरमध्ये मी थोडीशी दळून घेतलेली होती, ती घातली आहेत. आणि सुंठ पावडरसुद्धा आपण यामध्ये घातलेली आहेत. आता बनवून घेऊयात सार, म्हणजे कटाची आमटी. तर आपण जे वाटण बनवलेलं आहे ते आपण यासाठी वापरणार आहेत आणि दुसरं पाणी वापरणार नाही आहेत. पाणी आपण वापरणार आहेत ते आपण जे डाळीतून काढलेलं पाणी आहे ते आपण वापरणार आहे. पुरणाच्या डाळीतून काढलेलं पाणी आपण सारासाठी वापरणार आहेत. तर तेल टाकलं आहेत आणि तेलामध्ये कढीपत्ता आणि 2 चमचे मी गरम मसाला टाकला आहे, घरगुती गरम मसाला, काश्मीरी लाल तिखट, हळद. तर घरगुतीच मसाल्याचा मी वापर करून घरगुतीच मसाला वापरून सार बनवते. आणि जे वाटण आपण टाकलेलं होतं ते यामध्ये टाकायचं आणि मस्त असं परतून घ्यायचं. जर काही कच्चे सरपणा राहिलेला असलं तर तो परतल्यानंतर निघून जाईल, म्हणून आपण हे वाटण जे आहे हे व्यवस्थित असं मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं. तोपर्यंत पुरणसुद्धा बघा तुम्ही साईडला तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने घट्टसर आपलं पुरण होऊन द्यायचं आहे, भरपूर परतून घ्यायचं आहे. आणि एकीकडे सारसुद्धा आपला बघा तुम्ही मस्त असा तयार झाला आहे. जे ते पाणी जितकं आहे त्याच पाण्याचा मी वापर यामध्ये केलेला आहे. तर आपण यामध्ये पुरणाची जी डाळ होती तीसुद्धा आपण यामध्ये घातलेली आहेत. आणि आता आपण हे मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये वापरूयात साराचे बनवण्यासाठी. तर जास्त घट्टसर पण नाही आणि जास्त पातळसर पण नाही, असं त्याची कन्सिस्टन्सी आपण साराची ठेवायची आहेत. अशा पद्धतीने सार बनवायचं आहे. तर आपल्याला भातावर खाता येईल अशा पद्धतीने बनवायचं. जास्त पातळसर बनवला तर तो भात एकीकडे आणि सार एकीकडे लागतो, त्यामुळं बनवताना थोडंसं दाटसरच बनवायचं आहे, जास्त पातळसर बनवायचा नाही आहेत. तर यामध्ये घातलं आहे चवीनुसार मीठ. तर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये घातली आहेत. तर पुरण अशा पद्धतीने तयार झालं आहेत. आता हे मी घेणार आहे जी चाळणी आहे तिने आपण हे पुरण गाळून घेऊयात. तर थोडं थोडं करून मी अशा पद्धतीने गाळून घेणार आहेत आणि कसं तयार झालं आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवते. तर पाट्यावर वाटण्यापेक्षा अशा पद्धतीने तयार करायचं. तुमच्याकडे पुरणाचं मशीन असेल तरी चालेल, पण चाळणीने अगदी सोपं, धुवायलासुद्धा चाळण सोपी असते, त्यामुळं चाळणीने पटपट असं पुरणसुद्धा तयार होतं. तर बघा तुम्ही अशा पद्धतीने माझं हे पुरण तयार झालेलं आहे. आणि सारसुद्धा आपला एकीकडे उकळतो आहेत आणि सारसुद्धा तयार झालं आहेत आणि पुरणसुद्धा तयार झाले आहेत आणि पीठसुद्धा आपलं भिजलेलं आहे. तर लगेचच आपण करून घेऊयात पुरणाच्या पोळ्या. तर छोटासा उंडा घ्यायचा, पुरण थंड होऊन द्यायचं आणि छान असा वाटी तयार करून आपण यामध्ये पुरण भरणार आहेत. तर अशा पद्धतीने वाटी तयार करून पुरण यामध्ये भरायचं. आणि जर तुम्हाला अशा पद्धतीने येत नसेल तर मी आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे, 2 पाते तयार करून कशा पद्धतीने पुरणाच्या पोळ्या, म्हणजे पुरणाचं जे स्टफिंग आहे ते कसं भरायचं हे सर्वच मी दाखवलेलं आहे. तर तुम्ही तीसुद्धा रेसिपी माझ्या चॅनलवर बघू शकता. अशी वाटी करून जर तुम्हाला येत नसेल तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा, तर उरलेलं पीठ काढून घेतलं तरी चालतं किंवा मग असं आपण प्रेस केले आहेत त्याला आणि अशा पद्धतीने याचा उंडा तयार केला आहे. तर लाटूयात पुरणाची पोळी. तर मस्त असे आपल्या महाराष्ट्रामध्ये याची बनवला जातो स्वयंपाक पुरणाच्या पोळीचा आणि सर्वजण आवडीने खातात पुरणपोळी. दिवाळी, दसरा, संक्रांतीला नक्कीच आपल्याला पुरणाच्या पोळ्या कराव्या लागतात, बैलपोळा. तर अलगद अशी लाटून घ्यायची. पीठसुद्धा छान असं तयार झालेलं आहे आपलं. बघा तुम्ही अशा पद्धतीने पुरणाची पोळी मस्त लाटून घेतली आहे. तर पोळी झाली आहे तयार आणि तयार झाल्यानंतर आपण तव्यावर टाकणार आहेत.
तर तवा मी गरम करायला ठेवलेला आहे, त्यामुळे लगेचच आपण तव्यावरही भाजून घेणार. तर अशा पद्धतीने तयार करून घेतलेत. तर आता टाकूयात तव्यावर. पोळी तव्यावर टाकल्यानंतर गॅस जो आहे तो फुल करायचा आहे, तरच पोळी छान अशी तयार होते आणि चव उकडून भाजली जाते. तर मी चपात्यांचा सुद्धा नेहमी व्हिडिओ करत असते, त्यावेळेस सुद्धा मी नेहमी सांगत असते की पोळी ही चव उकडून भाजण्यासाठी गॅस जो आहे तो फुल करायचा आहे, तरच आपली पोळी चव उकडून भाजली सुद्धा जाते आणि छानशी सुद्धा तयार होते. तर टम्म सुद्धा फुगली जाते. तर हिला मारलेत मी पलटी. तर पुरणाच्या पोळीसाठी साजूक तुपाचा वापर करायचा आणि मस्त चवदार अशी लागते. साजूक तुपाने पुरणाची पोळी जी आहे ती मस्त चवदार लागते. तर बघा तुम्ही आता ही मस्त अशी टम्म फुगणार आहेत. तर बघा तुम्ही अशा पद्धतीने आपण ही पुरणाची पोळी तयार करून घ्यायची असते आणि छानसुद्धा तयार होते. तर भरपूर अशी व्हिडिओ मी पुरणाच्या पोळीची बनवलेली आहे. तर लाईव्हमध्ये सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेली आहे. तर यामध्ये मी टाकलं साजूक तूप. तर अशा पद्धतीने बघा तुम्ही कशी टम्म फुगते. चव उकडून पोळी जी आहे ती अशी टम्म फुगते. तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही सुद्धा तयार करून बघा. ह्या संक्रांतीला तर नक्कीच पुरणाच्या पोळ्या माझ्या पद्धतीने तयार करून बघा. सारसुद्धा माझ्या पद्धतीने तयार करून बघा. तर मस्त असा तयार होतो. तर जास्त काही वेळ लागत नाही. पुरणाच्या स्वयंपाकाला झटपटसुद्धा तयार होतो. सर्व पूर्वतयारी आपण जर केली तर झटपट तयार होतो. ही झाली पुरणाची पोळी तयार. तर पुरणाची पोळी आपण घेऊयात साईडला काढून. तर कुरड्या मी तळलेल्या आहेत एवढ्या अशा. तर त्या काही मी तुम्हाला दाखवलेल्या नाही आहेत. तर सारासोबत खाण्यासाठी पुरणाच्या पोळ्या मी तळलेल्या आहेत. आणि आता आपण काढतोय भजी. तर कांदा भजी आहे, त्यामध्ये कांदा जो आहे तो असा उभा चिरलेला आहे आणि कांदा भजी आपण करतोय तयार. तर कांदा भजी आपण काढून घ्यायचे. तेल मी तापायला ठेवलेलं तर कारण कुरड्या आपण तळून घेतलेल्या आहेत आणि कुरड्यानंतर आपण बनवतोय भजी. तर कुरड्या ज्या आहेत त्या तळायच्या असतात, कारण कुरड्या जर नसल्या तर स्वयंपाक अपुरा असतो. तर नक्कीच कुरड्या अशा पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर भजीसुद्धा आपण तयार केलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण भजी तयार केली आहेत. तर थोडासा सोडा अर्धा चमचा घालायचा आहे आणि मग भजी तयार करायची आहेत. तर छान अशी भजी तयार झाली. तर सर्व स्वयंपाक तयार झाला की मग भजी तयार करायची आहेत, म्हणजे गरमागरम भजी खाता येतात. तर देवासाठी आपण थोडीशी साईडला काढून घेणार आहेत आणि मगच आपण बाकीची भजीसुद्धा काढणार आहेत. तर भजी जी आहे तर संपूर्ण स्वयंपाक आपला तयार झाला की मग आपण गरमागरम भजी काढायची आहेत. तर अशा पद्धतीने मी भजी जी आहे ती काढून घेतलेली आहेत. भजी झालेली आहेत, कुरड्या झालेल्या आहेत, सार झालेल्या आहेत आणि पुरणाची पोळीसुद्धा झालेली आहेत. तर संपूर्ण स्वयंपाक मी तुमच्यासोबत अगदी अर्ध्या तासामध्ये कसं तयार करायचा याची रेसिपी आज आपण दाखवलेली आहेत. तर भजी जी आहे ती तयार झाली आहेत आणि आपण ही घेऊयात काढून. एका डिशमध्ये मी काढून घेतलेली आहेत आणि छान अशी भजीसुद्धा तयार झालेली आहेत. तर संपूर्ण रेसिपी आपली संपूर्ण तयार झाली आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण ताट तयार केलं आहे. तर सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि पूर्ण व्हिडिओ बघितलात याबद्दल धन्यवाद.